काही निर्णय एवढे धाडसाने घ्यावे लागतात, तिथं मागं पुढं बघायचं नाही. एकच लक्ष, या माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ, या लोकांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे. या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे, समाधानाचे दिवस आणायचे असतील तर धडाकेबाज निर्णय घ्यावे लागतात. आणि मला समाधान आहे, मला आनंद आहे की 2.5 वर्षात हा एकनाथ शिंदे महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावून फिरला आणि माझ्या लाडक्या बहिणींची योजना केली, लाडक्या भावांची युवा प्रशिक्षण केली, शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं, ज्येष्ठांची योजना केली. तेव्हा लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालणारे लोक आले. मी तेव्हा लाडक्या बहिणींना सांगितलं, हे दुष्ट सावत्र भाऊ यांनी खोडा घातलाय, निवडणुकीत यांना जोडा दाखवा. आणि तुम्ही तो बरोबर दाखवला. कोर्टात गेले, कुठं कुठं गेले, योजना बदनाम केली. या योजना सुरू केल्यात. लाडक्या बहिणींनो, एकही योजना बंद होणार नाही याची खात्री बाळगा, चिंता करू नका. आज आपल्याला जादा काम करायचं आहे आणि म्हणून जबाबदारीने काम करायचं आहे. आता आपली जबाबदारी वाढली आहे आणि म्हणून या जनतेच्या, महाराष्ट्रातल्या जनतेच्या विश्वासाला कदापि तडा आम्ही जाऊ देणार नाही. तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेविषयीची मोठी घोषणा केलेली आहे. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, तुम्ही चिंता करू नका, ही मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे. तर लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर असणार आहे, त्यांच्यासाठी हे गिफ्ट असणार आहे की आता तुमची योजना पुढे कंटिन्यू 5 वर्ष चालू राहणार आहे. तुम्हाला बघा, आता 1500 रुपये जानेवारी महिन्याचे भेटलेले असतील, असेच तुम्हाला आता फेब्रुवारी महिन्याचे, मार्च महिन्याचे आणि त्यानंतर एप्रिल असे पैसे जे आहेत भेटत राहतील. आणि त्यानंतर तुम्हाला 2100 रुपयांनी देखील पैसे भेटायला सुरुवात होणार आहे. तुमचे आता जानेवारीचे पैसे आलेत का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. आले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा. बघा, आतापर्यंत तुमच्या खात्यावर 10,500 रुपये टोटल या ठिकाणी 7 हप्त्याचे जमा झालेले असतील. 8वा हप्ता कधी भेटणार आहे त्याबद्दलची देखील माहिती आलेली आहे, ती देखील आपण पुढे पाहणार आहोत. तर जानेवारी महिन्यामध्ये टोटल साधारणपणे 2.41 कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत. तर बघा, आता तुमचं जानेवारी महिन्याचे पैसे संपलेले देखील असतील, खर्च झालेले असतील, तर तुम्ही आता या ठिकाणी फेब्रुवारीचा हप्ता कधी येईल त्याची वाट पाहत असाल, त्याच्याबद्दलची देखील माहिती आपण पाहणार आहोत. तर त्याच्याबद्दलची काय माहिती आलेली आहे, काय अपडेट आहे बघा. मागच्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीमध्ये आपल्याला माहित असेल 3,690 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती. त्याच्यामधून जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो वाटप करण्यात आलेला होता. या ठिकाणी म्हटलेलं आहे की या ठिकाणी बघा, ज्या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितलं की 3,690 कोटी रुपयांची तरतूद विभागाकडून प्राप्त झाली आहे. या महिन्याचा लाभ म्हणजे जानेवारी महिन्याचा लाभ त्यातून होणार आहे. तर या महिन्याचा लाभ त्यातून वितरित होणार आहे. फेब्रुवारी महिन्याची तयारी सुद्धा आम्ही करत आहोत. तर बघा, जानेवारीमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की जो निधी मिळालेला आहे त्याची तयारी आम्ही या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याची देखील त्यामधून तयारी करत आहोत. म्हणजे तुम्हाला फेब्रुवारीमध्ये लवकरच या ठिकाणी तुमचा 8वा हप्ता जो आहे, 8वा लाभ इन्स्टॉलमेंट जे आहे, 8व्या टप्प्याचे पैसे लवकरच तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये कधीही भेटू शकतात. एक तर तुम्हाला या ठिकाणी 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये पैसे भेटू शकतात किंवा 2ऱ्या आठवड्यामध्ये देखील तुम्हाला पैसे येण्याची शक्यता आहे. जसं की या ठिकाणी 15 तारखेपर्यंत पैसे तुम्हाला येऊ शकतात, कारण की यांनी तयारी जानेवारीपासूनच, अगोदरपासूनच तयारी सुरुवात केलेली आहे असं त्यांनी म्हटलंय. पुढे त्यांनी म्हटलंय की मार्च महिन्यात नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर देखील त्या महिन्यात नंतर देखील कुठेही खंड न पडता या पद्धतीने आम्ही उपाययोजना करत आहोत, असं स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिलेली होती. तर बघा, फेब्रुवारीचा तुम्हाला 8वा हप्ता एकतर तुमचा दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे जमा होतील. तर 8व्या हप्त्याबद्दल तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलंय की योजना बंद होणार नाही, तुम्हाला चिंता करायची कारण नाही, ही योजना अशीच पुढे चालू राहील अशी माहिती त्यांनी दिलेली आहे.
त्यानंतर बघा आता मग 2100 रुपयाची जी घोषणा करण्यात आलेली होती 600 रुपये वाढवून देण्याची, ते अद्यापर्यंत या ठिकाणी सुरू झालेले का तर नाही, ते कधीपर्यंत या ठिकाणी पैसे जमा होऊ शकतात तुम्हाला तर पहा, स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं की एकदा अर्थसंकल्प सादर केला की त्या अर्थसंकल्पामध्ये एखाद्या योजनेची तरतूद केलेली आहे, त्या योजनेच्या पैशाची तरतूद केली तर त्या तरतुदीमध्ये वर्षामध्ये कधीही बदल करता येत नाही. ज्यावेळेस आता नवीन अर्थसंकल्प सादर केला जाईल मग त्यावेळेस त्याच्यामध्ये बदल करता येतो. जसं की तुमचा 1500 रुपयाची तरतूद आहे या ठिकाणी हप्त्याची लाडक्या बहिणीच्या, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 600 रुपये वाढ करून 2100 रुपयाची तरतूद केली जाईल. त्यांनी सांगितलं की 3 मार्च पासून या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होऊ शकतं, म्हणजे मार्च महिन्यामध्ये. मग त्याच्यामध्ये बदल करून 2100 रुपयाचं या ठिकाणी लाभ तुम्हाला केला जाईल. मग एप्रिल महिन्यापासून तुम्हाला या ठिकाणी हा वाढीव लाभ देखील सुरू होऊ शकतो. तर ही जी महत्त्वाची माहिती आहे त्यासाठी अजून तुम्हाला बघा फेब्रुवारी आणि मार्च हे 2 महिने वाट पाहावे लागतील. त्याच्यानंतर कंटिन्यू तुम्हाला मग 2100 रुपयांनी देखील पैसे भेटायला सुरुवात होऊ शकते आणि ही वाढ आम्ही 100% करणार आहोत असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी माहिती दिलेली होती. ज्यावेळेस त्यांचं सरकार स्थापन झालं होतं त्यावेळेस पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केलेली होती. त्यासोबत उपमुख्यमंत्री, त्यासोबत महिला व बालविकास मंत्री यांनी देखील सांगितलेले की याच्यामध्ये आम्ही 100% वाढ करणार आहोत. तर ही 2100 रुपयाची जी लाभ तुम्हाला असणार आहे तो लाभ तुम्हाला या ठिकाणी एप्रिल महिन्यापासून भेटण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पामध्ये तरतूद झाल्यानंतर ज्यावेळेस अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्याचा मांडला जाईल मार्च महिन्यामध्ये तेव्हापासून तुम्हाला या ठिकाणी ही तरतूद करून लाभ दिला जाणार आहे. तर बघा आता तुमची जी या ठिकाणी वेगवेगळ्या न्यूज येत आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भाच्या, त्याच्याविषयीची एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. स्वतः लाडकी बहीण योजनेसंदर्भात मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. त्यांनी म्हटलंय की लाडकी बहिणीचे बनावट अर्ज करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले गेलेले आहेत, बनावट अर्जदारांना एकही सन्मान निधी आम्ही दिलेला नाही अशी माहिती दिलेली आहे. काय म्हटले डिटेलमध्ये आपण बघूयात. बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींवर पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. दरम्यान आदिती तटकरे पुढे बोलताना म्हणाले की बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे. ट्विटमध्ये काय म्हटले बघा त्यांनी. मंत्री आदिती तटकरे म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थींची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यात निदर्शनास आला आहे. याबाबत 4 ऑक्टोबर रोजी पोलिसांमध्ये रीतसर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. तर बघा ह्याबद्दल या ठिकाणी ऑलरेडी कार्यवाही सुरू आहे, त्यामुळे याच्या योजनेवरती कुठलाही परिणाम पडणार नाही. तुमची योजना सलगपणे या ठिकाणी चालू राहणार आहे. ह्याची प्रक्रिया देखील त्यांनी सुरू केलेली आहे. बनावट जे पण या ठिकाणी ज्यांनी अर्ज केलेले त्यांच्या संदर्भाची ऑलरेडीच मागच्या महिन्यामध्येच म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच ही प्रक्रिया झालेली आहे. त्याची माहिती आता समोर पुढे आलेली आहे असं नाहीये, नवीन माहितीने अगोदरच याच्यावरती कार्यवाही झालेली आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघू शकता हे ट्विट देखील त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे, आपण पाहिलेलं असेल. तर सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कुठलाही सन्मान निधी वितरित करण्यात आलेला नाही, त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यासाठी प्रक्रिया देखील चालू आहे अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला जे आता 1500 रुपये भेटतात त्याच्या अंतर्गत आपण पाहिलं असेल जानेवारीचे तुम्हाला या ठिकाणी जवळपास 2.41 कोटी महिलांच्या खात्यामध्ये DBTद्वारे हा लाभ जो आहे तो वाटप करण्यात आलेला आहे. 8व्या हप्त्याबद्दल तुम्हाला मी अपडेट दिलेला आहे की लवकरच तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये दुसऱ्या किंवा या ठिकाणी तिसऱ्या किंवा चौथ्या हप्त्यामध्ये आठवड्यामध्ये तुमचे पैसे जे आहेत या ठिकाणी भेटू शकतात. कारण की आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत इन्स्टॉलमेंट जे आहेत महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच वाटप करण्यात आलेले आहेत. परंतु काही वेळेस जर सरकारची तयारी झाली लवकरच या ठिकाणी पैसे वाटप करण्याची म्हणजेच या ठिकाणी त्याची पूर्ण नियोजन झालं तर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून देखील सुरुवात होऊ शकते तुमचे पैसे यायला. 2 ते 3 टप्प्यामध्येच पैसे येतात, म्हणजे 2 ते 3 दिवस सलग पैसे या ठिकाणी तुम्हाला पाठवले जातात DBTद्वारे. तर ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे. याबद्दल अजून जशी नवीन अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व चॅनलला पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.